अपघातात मृत्यू झालेल्या युवतीच्या नातेवाईकांचा मृतदेहासमवेत रास्ता रोको. नाईक चौकात परिस्थिती हाताबाहेर. पोलीस बळाचा वापर. टायर जाळून ठप्प केलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीत. लातूर शहरातून गेलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सतत अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 12:15 वाजता 4 चाकी कारने एका युवतीला ठोकरल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. सदरील युवतीचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी नाईक चौकात टायर जाळून चौक जाम केला. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लातूर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत वाहतूक सुरळीत केली आहे. शहरातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर सतत अपघात होत असून अनेकांचा बळी जात आहे. वाहनावरील वेगाला नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिकांची गतिरोधकाची मागणी आहे. ही मागणी अनेक वर्षापासून प्रशासनाकडे होत आहे, पण प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. मागील 2 दिवसाखाली गरुड चौकात असाच अपघात होऊन एकाचा जीव गेला होता. प्रशासनाने तात्काळ खबरदारीची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान पोलीस बळाचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सर, काय सांगाल? या ठिकाणी अपघात झाला होता, एका मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि नातेवाईक आक्रमक झाले होते, रस्ता रोको केला. काल रात्री या ठिकाणी अपघातामध्ये एका मुलीचा मृत्यू झालेला होता, नाईक चौकामध्ये राहणाऱ्या. तिच्या नातेवाईकांनी आज दुपारी पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अचानकपणे नातेवाईक आणि या भागात राहणारे काही कार्यकर्ते यांनी मिळून नाईक चौक अडवून या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं, रास्ता रोको. यामध्ये अचानक आंदोलन उग्र होऊन त्यांनी रस्त्यावर टायरची जाळपोळ देखील केलेली आहे. आम्ही आंदोलकांना समजावून या ठिकाणी त्यांचं आंदोलन थांबवलेलं आहे. त्यांची जी मागणी होती की या ठिकाणी बॅरिकेड्स असावे, रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स असावे, तर त्या अनुषंगाने आमची हायवे अथॉरिटीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी 3 तारखेला बैठक DYSP ऑफिस लातूर शहर गांधी चौक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या भागातील लोकांचे प्रतिनिधी आणि हायवे ऑथॉरिटीची बैठक घेऊन तात्काळ ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या आम्ही लवकरात लवकर करून घेऊ. तसेच जी दुसरी मागणी आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस असावा, तर ट्रॅफिकचा पोलीस या ठिकाणी देण्यात आलेला आहे, मात्र तो रहदारीच्या वेळी देखील कायमस्वरूपी या ठिकाणी राहील. याबाबत PI ट्रॅफिक यांना त्यांना तशा डायरेक्शन दिलेले आहेत आणि तशी ती राहील हे देखील आम्ही एन्श्योर करू. पोलीस दलातर्फे ज्या हायवे आहे या हायवेतील गरुड चौकापासून छत्रपती चौकापर्यंत प्रत्येक नाक्याला पोलीस बंदोबस्त ट्रॅफिकचे कर्मचारी देण्यात आलेले आहेत. ते सोडून रात्रीच्या वेळी, आता कालचा अपघात हा मध्यरात्री झालेला अपघात आहे, रात्री 12:15च्या सुमारास, ज्यावेळी रहदारी नव्हती अशा वेळी हा अपघात झालेला आहे. या ठिकाणी हायवे आहे आणि हायवेवर स्पीड ब्रेकर आणि जे रिफ्लेक्टर्स असणं आवश्यक आहे त्याबाबत आमची हायवे ऑथॉरिटीशी बोलणं चालू आहे. त्याची मीटिंग होऊन लवकरात लवकर त्या उपाययोजना करण्याविषयी आम्ही त्यांच्याकडून कारवाई करून घेऊ. सर, पुढचा एक प्रश्न असा आहे की नातेवाईकांनी आरोप केला ज्या गाडीने ॲक्सिडेंट झाला त्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या होत्या, असं काही पोलिसांना आढळलंय का? त्याबाबत मी पोलीस विवेकानंदशी चौकशी करून माहिती घेतो. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.